नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण रव्यामध्ये पालक घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत, जो की तुम्ही एकदा जर बनवला ना तर आठवड्यातून 2 वेळा तर नक्कीच बनवून खाल. बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही, मग अशा वेळेस तुम्ही अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये ही पौष्टिक अशी रेसिपी बनवू शकता. चला तर याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहूया. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला पालक घ्यायचा आहे. पालक स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आणि मग याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचं. आता लगेच आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा. जाड किंवा बारीक कोणत्याही प्रकारचा रवा तुम्ही इथे वापरू शकता. आता चिरून घेतलेला 1 वाटी पालक आहे तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. सर्व पालक आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे ताजे दही घालायचं आहे. दही जास्त आंबटही नसावं, ताजं दही घालायचं. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. झाकण लावून मिक्सरला याला बारीक असं वाटून घ्यायचं. जास्त पाणी घालायची पण गरज पडत नाही. पालकमध्ये अगोदरच भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे पहा अशा पद्धतीचं आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता तयार झालेलं मिश्रण लगेचच आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम अशा स्वरूपाचं आपण हे मिश्रण इथे तयार करून घेतलेलं आहे. पालक रव्याचं मिश्रण इथे रेडी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. छान असं एकजीव करून घ्यायचं. इथे आपलं पालक रव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेचच गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. पॅन व्यवस्थित असं गरम झाला की याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. आजचा हा पदार्थ अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतो आणि झटपटसुद्धा तयार होतो. खायलाही तितकाच पौष्टिक आहे. पहा आपण इथे याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे. आता तयार केलेलं जे रव्याचं मिश्रण आहे ते आपल्याला या पॅनवरती घालायचं आहे. मिश्रण घातल्यानंतर याला अलगद हाताने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. इथे आज आपण पालक रव्याचे अगदी मस्त पौष्टिक असे डोसे बनवत आहोत. उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही, मग त्याऐवजी असा इन्स्टंट झटपट होणारा डोसा बनवून खायचा. पहा खायलाही पौष्टिक आणि बनवायलाही सोपं, पोटभरीचं सुद्धा आहे. डोसा घातला की याच्यावरती आपल्याला बारीक बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही प्रकारच्या यामध्ये बारीक भाज्या घालू शकता, किसून घालू शकता किंवा चिरून घालू शकता. तर इथे मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची घातलेली आहे. सोबतच थोडंसं लाल तिखट भुरभुरून घेणार आहे. लाल तिखट भुरभुरून घेतलं. आता वरून थोडंसं आपल्याला याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं तेल सोडायचं आणि भाज्या प्रेस करून घ्यायच्या, म्हणजे या भाज्याला व्यवस्थित अशा चिकटून बसतात. मध्यम गॅसवरती डोसा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. एक 3 ते 4 मिनिटानंतर आपल्याला हा डोसा पलटवून घ्यायचा आहे. हे डोसे अजिबात जरासुद्धा पॅनला चिकटत नाही, अगदी छान मऊ लुसलुशीत तयार होतात. आता डोसा पलटवून घेतला. खालच्या बाजूने व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला छान असं भाजून घेऊया. तर हा तिखट डोसा बनवलेला आहे, मसाला डोसा बनवलेला आहे. पहा दोन्ही बाजूने आपण याला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. आता लहान मुलांसाठी तुम्ही मसाला न टाकता प्लेन डोसासुद्धा बनवू शकता. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा मग टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे डोसे बनवू शकता. लहान मुलांना बनवून दिलं ना तर लहान मुलेसुद्धा आवडीने खातात. बऱ्याच वेळा लहान मुलं पालकची भाजी खात नाहीत, मग त्यांना ते डोसे बनवून द्यायचे. पहा लहान मुले किती आवडीने हे डोसा खातात. तर याच पद्धतीने इथे आपण दुसरासुद्धा डोसा बनवून घेऊया. पहा अगदी अलगद हाताने याला पसरवून घ्यायचा आहे. पहिला जो बनवला होता तो आपण मसाला डोसा बनवला होता. आता हा प्लेन डोसा बनवून घेऊया. याच्यावरती तुम्ही भाज्या घालू शकता मसाला न घालता सुद्धा. प्लेन डोसा, मसाला डोसा किंवा असा मसाला न घालता सुद्धा डोसा तुम्ही बनवू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला आवडेल तसं बनवून घेऊ शकता. पालकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न असतं, फायबर असतं, ज्यामुळे आपल्या रक्तवाढीसाठी सुद्धा मदत होते. खायलाही हे खूप जास्त पौष्टिक आहे. भाज्या आवडत नसेल तर असा डोसा एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल याची मला खात्री आहे. तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनचे युनिक आणि पौष्टिक अशा रेसिपी कुठेपर्यंत पोहोचतात. दुसरा डोसासुद्धा पहा आपण इथे बनवून घेतलेला आहे. दोन्ही बाजून याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. याला तुम्ही डोसा म्हणू शकता किंवा पराठासुद्धा म्हणू शकता. पहा दोन्ही बाजूने आपण याला व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. तर माझ्या इतक्या साहित्यामध्ये आपले अशा मध्यम आकाराचे 4 डोसे आरामात तयार होतात. पहा मस्त असे इथे आपण पालकचे डोसे बनवून घेतलेले आहेत.
दिसायलाही जितके सुंदर दिसतात ना त्यापेक्षा चवीला तर अगदी अप्रतिम झालेले आहेत. यामध्ये आपण जरासुद्धा सोडा, इनो काहीही वापरलेलं नाही. अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये आपले हे डोसे तयार होतात. तुम्ही सुद्धा हे पौष्टिक असे पालकचे डोसे एकदा नक्की बनवून पहा. एकदा बनवल्यानंतर तुम्ही नेहमीच हे पालकचे डोसे बनवून खाता. इतके भारी लागतात. दहीसोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हे डोसे सर्व करू शकता. तुम्हाला आपली आजची ही पौष्टिक रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन असेल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप सारे युनिक आणि पौष्टिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. चला मग मंडळी, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. चला तर बाय बाय.